बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी झाल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे। सदरची घटना येवला तालुक्यातील नंदेसर येथे दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री 8:30 ते पावणे 9च्या सुमारास साई पैठणी दुकानात घडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दरम्यान साई पैठणीचे दुकान मालक शब्बीर अजित शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात 3 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन शेख यांना दुकानात बंदूक, तलवार व चाकूचा धाक दाखवून पैठणी सुमारे 19,000 रुपये किमतीचा माल चोरी केला आहे। यामध्ये 6,000 रुपये गल्ल्यातील रोख रक्कम व 2 मोबाईल असा एकूण 19,000 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरून नेला आहे। याबाबत शेख यांनी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे। माझं नाव शब्बीर अजित शेख, माझं दुकान श्री साई श्रद्धा पैठणी कट्टर। 13 तारखेला 3 अज्ञात व्यक्ती आले। त्यांच्याजवळ एकाजवळ पिस्तूल, एकाजवळ तलवार, एकाजवळ चाकू, या असे तिघं मी काउंटरला बसताना आणि साईलचे ते कारखान्यात बसताना त्याला मला बंदुकीचा धाक दाखवला। मग गल्ल्यातले पैसे 5,000-5,500 रुपये घेतले आणि खिशातले 1,000 रुपये घेतले। मला असा धाक दाखवून घेऊन पैसे व आमचे मोबाईल घेऊन असा आमचा 30-40,000 रुपये घेऊन मिळून लंपास झाले। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी येवला।